महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कसे हाल होत आहेत याचं वास्तव झी24 तास दाखवत आहे। रायगडमधून त्या संदर्भात एक रिपोर्ट आपण पाहणार आहोत। मुंबई गोवा महामार्गाचा प्रचंड दुरवस्था झालेली आहे आणि पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले, त्यातून वाहन चालवताना चालकांना मोठा त्रास होतोय। गेली 12 वर्ष रखडलेल्या खड्डेमय महामार्गावरून कोकणवासी प्रवास करतायत। महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती लोणेरेजवळ तळेगाव या ठिकाणी, आणि या ठिकाणी रस्त्याची काय अवस्था झाली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय महामार्गाची अतिशय दुरवस्था झालेली आहे, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे। गेली 12 वर्षे या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम देखील अद्याप पूर्ण झालेलं नाही। ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं नाही त्या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उड्डाण पुलांची कामं सुरू आहेत, त्या ठिकाणी तर सर्व्हिस रोड असून नसल्यासारखं आहे। ही सर्व्हिस रोडवरती अक्षरशः डबकी साचलेली आहेत। खास करून कोलाड नाका असेल किंवा लोणेरे फाटा असेल, या ठिकाणी सर्व्हिस रोडवरून प्रवास करणं वाहन चालकांसाठी जिकरीचं बनलेलं आहे। डायव्हर्जन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत ते डायव्हर्जन जे आहेत ते धोकादायक ठरत आहेत। दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा हा नित्याचाच ठरलेला आहे। यंदा तरी लोकप्रतिनिधींच्या या पाहणी दौऱ्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुखकर आणि खड्डेमुक्त होतो काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी24 तास, रायगड।